नमस्कार मित्रांनो, मी किशोर कुमार श्रीधर दीक्षित ज्योतिषी। आज आपण श्री स्वामी समर्थ कथासाराचा 9वा अध्याय कथन करणार आहोत। आपण सर्वांनी श्रद्धेने तो कथन करावा, बघावा ही विनंती। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री रेणुका माताय नमः, श्री स्वामी समर्थ। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात। ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादी, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविकन दर्शना येती धावण। यात्रेची गर्दी भारी, सदा आनंद रम्य नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पही। किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धामन प्रत्यक्ष भासू लागली। असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशात, आनंदमय झाले चित्तन समाधान वाटले। जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळी कंतीच्या हस्ते होतसे। व्याधी दूर करावी म्हणून विनंत कराल स्वामी चरणी, तरी आपणाला कोणी द्रव्य काही देईन। बाईशी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तिचे मन, म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की। ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसीन तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्यवचनम हे। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करीन संकल्प आपण सोडावा। शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रतीन कार्य आपले करीन। बाई स्वामीसी बोले वचन, हे ग्रस्त थोर कुलीन, परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो। तरी आता कृपा करा करोनी, मुक्त करावे व्याधीपासून। ऐसे एकता वरदानीन समर्थ तेथोनी उठले। यवन स्मशान भूमित आले यतिराज त्वरित, मन एका नूतन खाचेतन निजले छाटी टाकोनी। सेवे करी शंकर रावांसी, म्हणती लीला करून ऐशी, चुकविले तुमच्या मरणासीन निश्चय मानसी धरावा। शंकर रावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी, आणि शेख नूर दर्ग्यासीन एक कफनी चढविली। मग काही दिवस लोटत स्वामी राज अज्ञातपित, बारकी वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालसी। ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध। झाल्या स्वामीराज वैद्यन व्याधी पळे आपणची, प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला। काही वास लोटला तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले। मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी, घेऊनी स्वामी दर्शनाशी आनंदित झाले। म्हणती व्याधी गेल्या वरण रुपये देईल 10 सहस्र, ऐसा केला निराधारण त्याचे काय करावे। महाराज आज्ञा पिती, गावाबाहेर आहे मारुतून, तेथे चुने गच्ची निश्चितीन मग मठ तुम्ही बांधावा। ऐशिया एकांत स्थानीन राहणार नाही कोणी, ऐशी विनंतीची स्वामी चरणीन कारभारी करताती। सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुन्ने गच्ची, कीर्ती श्री शंकररावांची अजरामर राहिली। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसुत भाविक चतुर्थ भक्त। 9वा अध्याय हा गोडा श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आज आपण 9वा अध्यायाचं वाचन केलेलं आहे, तरी आपण सर्वांनी तो भक्तिभावाने ऐकावा ही विनंती। आणि आपणास आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।